नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातमी आहे खेड तालुक्यातील पश्चिम भागातून. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिक आज संतप्त झालेत. हा विषय कोणत्याही एका गावाचा नाही, कोणत्याही एका रस्त्याचा नाही, तर संपूर्ण पश्चिम भागाच्या अस्तित्वाशी आणि विकासाशी जोडलेला आहे. आज प्रश्न आहे रस्त्यांचा, प्रश्न आहे विकासाचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जनतेच्या सहनशीलतेचा. कारण वर्षानुवर्ष आश्वासनं ऐकून आता नागरिकांचा संयम तुटलाय. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आज अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच ओळखू येत नाही. पावसाळा सुरू झाला की परिस्थिती आणखी गंभीर बनते. डांबरी रस्ते उखडतात, मोठमोठे खड्डे पडतात, चिखल साचतो आणि वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम भागातील नागरिक हा त्रास सहन करतात. प्रत्येक निवडणुकीत विकासाची आश्वासनं दिली जातात. प्रचार सभांमध्ये पश्चिम भागाच्या विकासाची भाषा केली जाते. रस्ते करू, पूल बांधू, पाणी आणू, रोजगार निर्माण करू अशी अनेक वचनंही दिली जातात. परंतु निवडणूक संपते आणि आश्वासनही संपतात. अशी भावना आज सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम भागातील नागरिकांनी एकजूट दाखवायला सुरुवात केली आहे. पश्चिम विभाग संघर्ष समिती या व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून 1000हून अधिक नागरिक आता एकत्र आल्याचंही सांगितलं जात आहे. ही संख्या फक्त आकडा नाही, हा आकडा म्हणजे अनेक वर्षांपासून साचलेल्या असंतोषाचा आवाज आहे. आज प्रत्येक गावातून एकच प्रश्न विचारला जातोय, आमच्या रस्त्यांचं काय, आमच्या मुलांच्या सुरक्षतेचं काय, आमच्या शेतकऱ्यांचं काय, आमच्या रुग्णांचं काय. आम्ही कर भरतो, मतदानही करतो, लोकप्रतिनिधी निवडून देतो, मग आम्हाला चांगले रस्ते मिळणे हा आमचा अधिकार नाही का? पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये आज शाळकरी विद्यार्थ्यांना रोज खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. महिलांना बाजारपेठेत जाणंही अवघड झालंय. ज्येष्ठ नागरिकांना आता दवाखान्यात पोहोचवण्यासाठी हा मोठा त्रास सहन करावा लागतोय. रुग्णवाहिकेला वेळेत पोहोचणे आता कठीण झालंय. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारात नेण्याचा खर्चही त्यामुळे वाढलाय. वाहनांची सतत दुरुस्ती करावी लागतेय, पेट्रोलचा खर्चही वाढलाय आणि त्यात वेळही वाया जातोय. आणि सर्वात मोठं म्हणजे अपघाताचा मोठा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय. नागरिकांचा आरोप आहे की प्रत्येक निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधी पश्चिम भागात येतात, मोठमोठी भाषणं होतात, विकासाची स्वप्नही दाखवली जातात, परंतु निवडणूक आल्यानंतर पश्चिम भागाकडे अपेक्षित असं लक्षही दिलं जात नाही. हा आरोप नागरिकांनी केलाय. संबंधित लोकप्रतिनिधींची भूमिका अद्याप समोर आली नाही. आज सोशल मीडियावर पश्चिम भागातील रस्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. प्रत्येक फोटोमध्ये एकच प्रश्न विचारला जातोय, हेच का विकास, हेच का जनतेला दिलेलं आश्वासन आणि हेच का ग्रामीण महाराष्ट्राचं भविष्य? आज परिस्थिती अशी आहे की अनेक गावातील नागरिक आता शांत बसायलाही तयार नाहीत. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. नागरिक स्पष्ट सांगतात, आम्हाला राजकारण नकोय, आम्हाला फक्त रस्ते हवेत, आम्हाला भाषण नकोत, आम्हाला विकास हवाय, आम्हाला आश्वासनं नकोत, आम्हाला प्रत्यक्ष काम हवंय. कारण विकास हा कागदावर नाही, हा रस्त्यावर दिसला पाहिजे. जर एखाद्या भागात रस्तेच नसतील तर या भागात उद्योग येणार कसे, पर्यटन वाढणार कसं आणि शेतीमालाला वेळेत बाजारात तो पोहोचणार कसा, विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं सुधारणार? म्हणूनच आज पश्चिम भागातील नागरिकांनी विकासाच्या प्रश्नावर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. आज प्रश्न हा कोणत्याही पक्षाचा नाहीये, ना कोणत्या नेत्याचा आहे. आज प्रश्न आहे सामान्य जनतेच्या जगण्याचा आणि हाच प्रश्न आता संपूर्ण तालुक्याचा मोठा विषय बनत चाललाय. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांचा संयम आता संपत चाललाय. वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या रस्त्यांच्या प्रश्नांमुळे नागरिकांनी आता एकजूट दाखवायला सुरुवात केली. मात्र हा संताप नेमका का निर्माण झाला, कोणत्या रस्त्यांमुळे लोक रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागले आहेत, याचा सविस्तर आढावा या भागात घेणार आहोत. पश्चिम भागातील नागरिकांच्या मते सर्वाधिक संताप निर्माण करणारा विषय म्हणजे हेद्रुज खिंडीचा रस्ता. स्थानिक नागरिक सांगतात की या रस्त्याचं काम पूर्ण होऊन अवघे 3 महिने उलटले नाही, तोपर्यंत अनेक ठिकाणी डांबरी थर उखडू लागला. काही ठिकाणी खडी बाहेर आली तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडल्याचा दावा नागरिकांनी केलाय.
नागरिकांचा प्रश्न अगदी सरळ आहे. जर नवीन रस्ता हा इतक्या कमी कालावधीमध्ये खराब होत असेल, तर कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होणारच. रस्ता तयार करताना गुणवत्तेचे निकष पाळले गेले होते का? आणि कामाची तांत्रिक तपासणी झाली होती का? काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागानं प्रत्यक्ष पाहणी केली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं नागरिक मागतात. हे द्रुतखिंड हा केवळ एक रस्ता नाहीये, हा पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारा एक महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, दूध वाहतूक करणारी अनेक वाहनं, व्यापारी, एसटी बस, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिक रोज प्रवास करतात. रस्ता खराब झाल्यानंतर त्याचा फटका एका व्यक्तीला नाही, तर हा संपूर्ण परिसराला बसतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. खड्ड्यांमध्ये पाणी साचलं जातं, वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही, दुचाकी घसरतात आणि वाहनांचं मोठं नुकसान होतं. अपघाताचा धोका वाढतो आणि प्रत्येक प्रवास हा धोकादायक बनतो. नागरिकांचं म्हणणं आहे की जर रस्त्याचं काम निकृष्ट झालं असेल, तर त्याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी व्हावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. याचबरोबर दुसरा गंभीर प्रश्न म्हणजे आडगाव ते सातकरवाडी रस्त्याचं रखडलेलं काम. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचं काम एप्रिल 2025 मध्ये सुरू झालं. सुरुवातीला कामाचा वेग चांगला होता. नागरिकांनाही वाटलं की अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार. पण काही अंतराचं काम झाल्यानंतर अचानक ते थांबलं. आज अनेक महिने उलटूनही गेलेत, मात्र रस्ता अद्यापही पूर्ण झाला नाही, असा आरोप स्थानिकांचा आहे. अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय आणखी वाढली आहे. या काही ठिकाणी मुरुमही टाकलाय, काही ठिकाणी डांबरच नाहीये, तर काही ठिकाणी पावसामुळे चिखल झालाय, तर काही ठिकाणी वाहनांना बाजूने जावं लागतं. या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रश्न पडतो, काम सुरू झालं होतं तर ते थांबलं का? ते पुन्हा सुरू होणार की नाही? आणखी किती महिन्याची वाट पाहावी लागणार? या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा करण्यात आल्याचं नागरिक सांगतात. त्यावेळी डांबर प्लॉट बंद असल्यामुळे काम रखडलं असून 8 दिवसात काम सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं उत्तर मिळाल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. मात्र नागरिकांचं म्हणणं आहे, 8 दिवस हा शब्द त्यांनी अनेक वेळा ऐकलाय, पण प्रत्यक्षात काम सुरू झालेलं दिसत नाही. त्यामुळे आता आश्वासनांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय, अशी भावना नागरिक व्यक्त करतात. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाची सविस्तर अधिकृत भूमिका मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांचं म्हणणं आहे की विकास कामं सुरू करून जितके महत्वाचे आहे, तितकेच ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करणंही आवश्यक आहे. कारण प्रत्येक रखडलेलं काम म्हणजे नागरिकांचा वाढलेला त्रास, प्रत्येक उखडलेला रस्ता म्हणजे वाढलेला अपघाताचा धोका, प्रत्येक अपूर्ण विकास काम म्हणजे शासनावरील कमी होणारा विश्वास. आज पश्चिम भागातील जनतेलाही कोणत्याही प्रकारचा संघर्ष करायचा नाही. त्यांना केवळ सुरक्षित आणि टिकाऊ हा रस्ता हवाय. परंतु जर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालं तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा संघर्ष समितीतील नागरिक देत आहेत. पश्चिम भागातील रस्त्यांचा प्रश्न आता केवळ विकासाचा राहिला नाही, तो जनतेच्या संयमाचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचाही प्रश्न बनलाय. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांचा प्रश्न आता गंभीर बनतोय. भकास रस्ते, अपूर्ण विकास कामे, उखडलेले डांबरी रस्ते आणि वारंवार मिळणारी आश्वासनं यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. आता हा संताप आंदोलनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं चित्र दिसतंय. पश्चिम भागातील नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांनी अनेक वर्ष संयम बाळगला, निवेदनं दिली, ग्रामपंचायतीपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत पाठपुरावाही केला, लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या, समस्या मांडल्या, आश्वासनं मिळाली, पण प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. याच कारणामुळे आता नागरिकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. पश्चिम विभाग संघर्ष समिती या माध्यमातून हजारोहून अधिक नागरिक एकाच व्यासपीठावर आल्याचं सांगितलं जात आहे. विविध गावांमधील तरुण, शेतकरी, व्यावसायिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक आता रस्त्यांच्या प्रश्नांवर एकत्र आवाज उठवत आहेत. नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे, आम्ही कर भरतो, आम्ही मतदान करतो, आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो, मग आम्हाला सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते मिळणे हा आमचा अधिकार नाही का? आज पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये पावसाळा सुरू झाला की नागरिकांना घराबाहेर पडताना 10 वेळा विचार करावा लागतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खड्ड्यांमधून वाट काढावी लागते. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेताना वाहतुकीचा खर्च वाढतो. रुग्णवाहिका वेळेत पोहोचेल की नाही याची चिंता असते. हा प्रश्न केवळ रस्त्यांचा नाहीये, हा प्रश्न ग्रामीण विकासाचा आहे, हा प्रश्न शिक्षणाचा आहे, हा प्रश्न आरोग्याचा आहे, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न सामान्य माणसाच्या जगण्याचा आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की विकासाची घोषणा करणं सोपं असतं, पण विकास प्रत्यक्षात दिसला पाहिजे. भाषणांमध्ये, जाहिरातींमध्ये किंवा फलकांवर विकास दाखवून उपयोग नाही, तो गावागावांमधील रस्त्यांवर दिसला पाहिजे. आज अनेक नागरिक सोशल मीडियावर खराब रस्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. काही ठिकाणी वाहन चालकांचे अपघात
झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितलंय. त्यामुळे रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करणं ही काळाची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे. पश्चिम विभाग संघर्ष समितीने नागरिकांच्या सहभागातून मोठ्या लोकशाही आंदोलनाची तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलनाचा अंतिम निर्णय नागरिकांच्या बैठकीत घेतला जाणार असला तरी प्रशासनाने वेळेत पावलं उचलली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला जातोय. नागरिकांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे असल्याचं समोर येते. हेंद्रुज खिंड रस्त्याच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी. आडगाव सातकरवाडी रस्त्याचं रखडलेलं काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं. पश्चिम भागातील सर्व खराब रस्त्यांचं सर्वेक्षण करून वेळाबद्ध दुरुस्ती आराखडा जाहीर करण्यात यावा. निकृष्ट दर्जाची कामं झाल्याचं आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारे अर्धवट कामं होणार नाही त्याची हमी प्रशासनानं द्यावी. नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांना कोणाशी संघर्ष करायचा नाही, त्यांना फक्त त्यांच्या हक्काचा विकास हवा. त्यांच्या गावात चांगले रस्ते हवेत, मुलांना सुरक्षित प्रवास हवा आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य सुविधा हव्यात. दरम्यान या सर्व प्रकरणाबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आणि इतर संबंधित यंत्रणांची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर ती देखील प्रसिद्ध करण्यात येईल. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील हा प्रश्न आता केवळ स्थानिक राहिला नाही तर संपूर्ण तालुक्याच्या विकासाशी जोडला गेलाय. आता सर्वांचं लक्ष एकाच प्रश्नाकडे लागलंय. प्रशासन नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीनं कामे सुरू करणार का, की नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागणार, याचं उत्तर येणारा काळ देईल. पश्चिम भागातील नागरिक आता एकच प्रश्न विचारत आहेत, आम्ही अजून किती वर्ष वाट पाहायची? प्रत्येक निवडणुकीत नवीन आश्वासनं, प्रत्येक भेटीत नवीन घोषणा, प्रत्येक सभेत विकासाची भाषा, पण प्रत्यक्षात मात्र तोच खड्डेमय रस्ता. नागरिकांचं म्हणणं आता प्रश्न कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही नेत्याचा नाही, हा तर प्रश्न जनतेच्या जगण्याचा आहे. आज पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये रस्ते इतके खराब झालेत की पावसाळा सुरू झाला की गावाबाहेर पडणे कठीण होत आहे. शाळकरी मुलांच्या पालकांना रोज भीती वाटते की मुलं सुखरूप शाळेत पोहोचतील का, रुग्णवाहिका वेळेत येईल का, गर्भवती महिलांना किंवा गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळतील का, शेतकऱ्यांचा माल बाजारात वेळेत पोहोचेल का. हे प्रश्न फक्त आकडेवारीचे नाहीत, हे प्रश्न सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. नागरिकांचं म्हणणं आहे की जर एखादा रस्ता मंजूर झाला, निधी उपलब्ध झाला आणि काम सुरू झालं तर ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणं ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. जर नवीन रस्ता काही महिन्यांमध्ये उखडत असेल, जर सुरू झालेलं काम वर्षानुवर्ष अपूर्ण राहत असेल, जर प्रत्येक वेळेस लवकरच काम सुरू होईल असे उत्तर मिळत असेल तर नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. पश्चिम विभाग संघर्ष समितीच्या माध्यमातून आता गावागावात जनजागृती सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. अनेक गावातील नागरिक एकत्र येत आहेत, एकत्र चर्चा करतात आणि एकच निर्णय घेत आहेत. आता गप्पा बसायचं नाही, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी लढायचं. नागरिकांचं म्हणणं आहे की आंदोलन हा त्यांचा पहिला पर्याय नाही, परंतु अनेक वर्ष संयम बाळगल्यानंतरही परिस्थितीत बदल होत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय उरत नाही. पश्चिम भागातील नागरिकांनी प्रशासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्यात. पहिली, हेंद्रुज खिंड रस्त्याची तातडीनं पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. दुसरी, आडगाव ते सातकरवाडी रस्त्याचं रखडलेलं काम तातडीनं पूर्ण करावं. तिसरी, पश्चिम भागातील सर्व प्रमुख रस्त्यांचे तांत्रिक सर्वेक्षण करून वेळापत्रक जाहीर करावं. चौथी, कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक समिती नेमावी. पाचवी, नागरिकांसमोर कामाचा कालावधी, निधी आणि प्रगतीचा अहवाल सार्वजनिक करावा. नागरिकांचं म्हणणं आहे की विकास हा कागदावर नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर दिसला पाहिजे, कारण चांगला रस्ता म्हणजे विद्यार्थ्यांचं सुरक्षित भविष्य, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजार, रुग्णांना वेळेत उपचार, व्यापाऱ्यांना सोपी वाहतूक आणि संपूर्ण परिसराच्या विकासाचा पाया. आज पश्चिम भागातील नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. हा संघर्ष कोणाविरुद्ध नाही, तो विकासासाठी आहे, तो सुरक्षित प्रवासासाठी आहे, तो पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आहे. आता सर्वांचं लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागलंय. नागरिकांच्या मागण्यांवर तातडीनं कारवाई होणार का, रखडलेली कामं पूर्ण होणार का आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती होणार का, की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांचा प्रश्न आता केवळ विकासाचा विषय राहिला नाही तर तो जनतेच्या स्वाभिमानाचा प्रश्न बनलाय. अनेक वर्ष आश्वासनं, निवेदनं, बैठका आणि पाठपुरावा करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
त्यामुळे आता नागरिकांनी संघर्ष करण्याची भूमिका स्वीकारण्याची तयारी सुरू केली आहे. पश्चिम भागातील नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत, आम्हाला कोणत्याही पक्षाशी वैर नाही, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध संघर्ष नाही, पण आमच्या हक्काच्या विकासासाठी आम्ही आता शांत बसणार नाही. नागरिकांचं म्हणणं आहे की रस्ता हा चैनीचा विषय नाही, रस्ता म्हणजे गावाचा श्वास असतो. रस्ता चांगला असेल तर शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, पर्यटन आणि रोजगार या सर्व क्षेत्रांना चालना मिळते. पण रस्ताच खराब असेल तर विकासासाठी लागणारी सर्व चाके थांबतात. आज पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की पावसाळ्यात वाहन चालवणं म्हणजे मोठं धाडस करावं लागतं. दुचाकीस्वार खड्डे चुकवताना अपघातग्रस्त होतात. चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना रोज धोकादायक प्रवासही करावा लागतोय. शेतकऱ्यांचा माल बाजारात पोहोचत नाही. रुग्णवाहिका उशिरा पोहोचण्याची भीती कायम आहे. नागरिकांचा आरोप आहे की विकास कामं मंजूर होतात, निधी जाहीर होतो, कामे सुरू होतात, पण अनेक वेळा ती पूर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. काही कामं पूर्ण झाली तर त्यांची गुणवत्ता टिकत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करतात. याच कारणामुळे आता पश्चिम विभाग संघर्ष समिती या माध्यमातून गावागावातील नागरिक एकत्र येत आहेत. हजारोहून अधिक नागरिक या आंदोलनाच्या तयारीत सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. समितीशी संबंधित नागरिकांचं म्हणणं आहे, आता प्रत्येक गावात बैठका घेतल्या जातील, रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणीच केली जाईल, छायाचित्र, व्हिडिओ आणि कागदपत्रांसह प्रशासनाकडे पुन्हा मागण्या मांडल्या जातील. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर लोकशाही मार्गाने मोठं आंदोलन उभारलं जाईल. नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांना कोणतेही संघर्ष नकोय, त्यांना फक्त सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता हवाय. त्यांच्या मुलांचं भविष्य सुरक्षित हवं, शेतकऱ्यांना योग्य सुविधा हव्यात, ग्रामीण भागालाही शहरांप्रमाणे विकासाचा समान हक्क मिळायला हवा. आज पश्चिम भागातील नागरिक प्रशासनाला एकच संदेश देत आहेत, आमच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नका, आश्वासनांऐवजी कृती दाखवा, अपूर्ण कामे तातडीनं पूर्ण करा, निकृष्ट कामांची चौकशी करा, वेळाबद्ध कृती आराखडा जाहीर करा. नागरिकांचा विश्वास आहे की लोकशाही जनतेचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. शांततेच्या मार्गानं संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या हक्कासाठी लढणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. दरम्यान या विषयावर संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर द महाराष्ट्र न्यूज पुणे तीही तितक्याच प्रामाणिकपणे नागरिकांसमोर मांडेल. कारण पत्रकारितेचं काम केवळ प्रश्न उपस्थित करणे नाही, तर सर्व संबंधित बाजू लोकांसमोर ठेवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील हा लढा आता कोणत्या दिशेनं जाणार? प्रशासन वेळेत निर्णय घेणार का, की जनतेला रस्त्यावर उतरावं लागणार? आता शेवटचा प्रश्न फक्त एकच आहे, आता पुढे काय? पश्चिम भागातील नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांनी अनेक वर्ष शांततेनं आपल्या समस्या मांडल्या, निवेदनं दिली, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती केली, ग्रामपंचायतीपासून जिल्हा स्तरापर्यंत पाठपुरावा केला. मात्र आजही अनेक रस्त्यांची अवस्था बदलली नाही, अशी त्यांची भावना आहे. नागरिक स्पष्ट सांगतायत की हा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही, हा संघर्ष आहे सुरक्षित रस्त्यांसाठी, ग्रामीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारासाठी. आज जर पश्चिम भागातील एखाद्या गावात रुग्ण गंभीर अवस्थेत असेल आणि रुग्णवाहिकेला खराब रस्त्यांमुळे उशीर झाला तर त्या विलंबाची जबाबदारी कोणाची? जर एखादा विद्यार्थी रोज जीव धोक्यात घालून शाळेत जात असेल तर त्याच्या सुरक्षतेची जबाबदारी कोण घेणार? जर शेतकऱ्याचा माल वेळेत बाजारात पोहोचला जात नाही, त्याचं आर्थिक नुकसान झालं तर त्याची भरपाई कोण करणार? हे प्रश्न आज सामान्य नागरिक विचारतात. नागरिकांचं म्हणणं आहे की ग्रामीण भागाला विकासाच्या बाबतीत दुय्यम वागणूक मिळता कामा नये. शहरामध्ये जसे दर्जेदार रस्ते होतात तसेच ग्रामीण भागालाही मिळायला हवेत. पश्चिम विभाग संघर्ष समितीच्या माध्यमातून आता गावागावात जनजागृती सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. नागरिकांना एकत्र आणण्याचं काम सुरू आहे. प्रत्येक गावातील रस्त्यांची माहिती संकलित केली जाते. आवश्यक कागदपत्र, छायाचित्र आणि प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद करून संबंधित प्रशासनासमोर पुन्हा मांडणी करण्याची तयारी सुरू असल्याचं समजतं. नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. रस्ता हा आमचा हक्क आहे, उपकार नाही. त्यांचं म्हणणं आहे की विकास कामं वेळेत आणि दर्जेदार झाली तर आंदोलनाची गरज भासणार नाही, पण दुर्लक्ष कायम राहिलं तर लोकशाही मार्गाने मोठं जन आंदोलन उभारलं जाईल. दरम्यान या सर्व प्रकरणात संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आणि इतर संबंधित यंत्रणांची अधिकृत भूमिका मिळाल्यानंतर द महाराष्ट्र न्यूज पुणे ती जशीच्या तशी नागरिकांसमोर मांडेल. कारण पत्रकारितेचं कर्तव्य म्हणजे जनतेचा आवाज पोहोचवणं आणि प्रत्येक संबंधित बाजूला आपली भूमिका मांडण्याची संधी देणं. आजचा विशेष रिपोर्ट कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर पश्चिम भागातील नागरिकांच्या भावना, त्यांच्या मागण्या आणि विकासाच्या अपेक्षा समाजासमोर मांडण्यासाठी. आता चेंडू प्रशासनाच्या संबंधित यंत्रणाच्या कोर्टात आहे.
वेळेत निर्णय होतो का? रखडलेली कामं पूर्ण होतात का? खराब रस्त्यांची दुरुस्ती सुरू होते का? की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो? याची उत्तरं येणाऱ्या दिवसात मिळतील. या विषयाचा आम्ही सातत्यानं पाठपुरावा करू. तर आपल्या परिसरातही अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्याचे फोटो आणि माहिती द महाराष्ट्र न्यूज पुणेकडे पाठवा. आपला आवाज आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू. अशाच निर्भीड, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून हा आवाज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे.